आणि यानंतर एक अत्यंत दुःखद बातमी, प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन झालंय। परळच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टर नाडकर्णींचं निधन झालंय। वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात डॉक्टर नाडकर्णींचं मोठं योगदान आहे। आयपीएचच्या संस्थेमार्फत मानसिक आरोग्य क्षेत्रातून समाजाभिमुख कार्य त्यांनी केलेलं आहे। ते लेखक म्हणूनही प्रसिद्ध होते। डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं अत्यंत दुःखद निधन झालंय। आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सातत्याने व्यक्त व्हायचे। भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। भारती, न भरून येणारी हानी झालेली आहे, केवळ मानसोपचार क्षेत्रातलीच नाही तर एक माणूस म्हणून सुद्धा खूप चांगले व्यक्ती होते ते, आणि खूप मोठी हानी झाली। खरं तर तू जसं म्हणालीस, न निघणारी अशीच हानी म्हणावी लागेल। आपल्याला माहिती आहे की आनंद नाडकर्णी किती माध्यमातून समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने शहाणं करत होते, नवीन नवीन पद्धतीची माहिती देत होते। त्यांच्या IPHच्या माध्यमातून तर त्यांनी मानसिक आरोग्यासाठी किती मोठं काम केलं होतं, आणि सगळ्यात मोठं जर त्यांचं काम असेल तर मानसिक आरोग्याबद्दल अवेअरनेस महाराष्ट्रात निर्माण करण्याचं त्यांचं काम होतं। आणि त्याचबरोबर मग तू जसा उल्लेख केला तसे त्यांचे पॉडकास्ट असतील, त्यांची पुस्तकं असतील, त्यांचा विविध विषयाचा व्यासंग असेल, त्यांची विविध विषयांमधली आवड असेल, या सगळ्याचा फायदा महाराष्ट्रातल्या जनतेला कसा होईल या पद्धतीचा त्यांचा प्रयत्न असायचा। मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा कितीतरी उपक्रम ते राबवत होते। IPH संस्थेत अनेक कार्यक्रम होत होते, महाराष्ट्रभर ते फिरत होते। त्यामुळे खरंच खूप मोठी हानी आहे, आणि एका आजाराशी ते लढत होते, चांगली रिकव्हरी होत होती। त्यामुळे जी बातमी आली आहे ती प्रचंड धक्कादायक आहे। खरं भारती, धन्यवाद। तर डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना ABP माझाची श्रद्धांजली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।